नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका। तर सतीश देणार चक्का आता कमळी आणि ऋषीला लग्नाची परवानगी, तर दुसरीकडे नयनतारा चिडणार प्रचंड। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की ह्या नयनताराचा माज अजूनही कमी झालेला नसतो, म्हणजेच ह्या नयनताराला कोणत्या गोष्टीचा घमंड असतो ते अजूनही समजलेलं नाहीये। कारण की तिला असं वाटत असतं की कमळी ही मुलगी कधीच चांगली नाहीये आणि कधी चांगली नव्हती पण। पुढे आता तुम्हाला पाहायला भेटेल की सतीश आपला पूर्णपणे बरा होतो आणि त्यावेळेस मात्र तो सारखा म्हणत असतो नयनताराला की काही जरी झालं ना तरी माझा ऋषी मला या घरामध्ये पाहिजे, नाहीतर मी पण या घरामध्ये राहणार नाहीये। पण त्यावेळेस मात्र नयनतारा म्हणतात की सतीश तुम्ही ही जिद्द सोडा, कारण की आपला ऋषी कधीच आपल्याकडे येणार नाहीये आता। पण तुम्हाला माहितीच आहे की ऋषी किती चांगला असतो। ऋषी काही जरी झालं तरी बाबांच्या काळजीसाठी मात्र सतत चौकशी करत असतो। तर दुसरीकडे मात्र आता कमळीला सगळ्यात मोठा पुरावा हा सापडणार आहे की तुम्ही कधी विचार पण केला नसेल की कमळीने आजपर्यंत मात्र तिच्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम केलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपल्या गौरीला म्हणजे सरोजला कोणी गोळी मारली होती या गोष्टीचा शोध मात्र आपली कमळी घेत असते आणि तिच्यासमोर जे सत्य येणार आहे ना ते कळाल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल। आणि एकीकडे मात्र कामिनी आता सगळ्यात जास्त घाबरलेली असते आणि कारण एकच असतं मित्रांनो, कारण की कामिनीला माहीत असतं की ही अन्नपूर्णा माझ्यावरती लक्ष ठेवूनच आहे आणि टपून पण आहे, त्याच्यामुळे मला असं काहीतरी केलं पाहिजे की ह्या म्हातारीचं लक्ष माझ्यावरती राहणार नाहीये। पण ह्या कामिनीला काय माहित आता तिने किती जरी कट कारस्थानं केली आणि काही जरी केली तरी मात्र तिला घाबरूनच जगावं लागणार आहे आता, कारण की आपली गौरी पण रिंगणात परत आलेली असते आणि कामिनीला सतत भीती वाटत असते की कुठे ती गौरी येऊन मला मारणार तर नाही ना, कारण की तिने जर मला मारलं तर माझं काही खरंच नाहीये आणि ती जर जिवंत असेल तर मी मेलेच, कारण की हा झटका तिला सहनच होणार नाही मित्रांनो। पण दुसरीकडे सगळ्यात मोठा कहाणीतला ट्विस्ट हाच आहे की सगळ्यांना प्रश्न पडलाय की ह्या गौरीची मेमरी परत येईल का नाही, कारण की मित्रांनो जर गौरीची मेमरी परत आली तर आपल्या कमळीला तिच्या वडिलांना शोधणं खूप सोपं जाईल। तर पुढे कमळीला आता अशा काय काय गोष्टी समजतात की सांगायलाच नको, कारण की आता आपल्या गौरीला जिथपर्यंत तिचा भूतकाळ आठवत असतो तिथपर्यंत मात्र तिला सगळ्या काही गोष्टी आठवतात की कारण की तिचं लग्न कोणासोबत झालं होतं, म्हणजे लग्न तर झालंच नव्हतं मित्रांनो, फक्त त्यांना मुलबाळ झालं होतं, प्रेम होतं, ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात। आणि ती सगळ्या कमळीला समजल्याच्या नंतर कमळी आणि ऋषी दोघेजण पुढे पण आता त्या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती मात्र आता गौरीवरती म्हणजेच कमळीच्या आईवरती हल्ला कोणी केला असेल आणि तिचे वडील कोण असतात या गोष्टीचा शोध घेत असतात। पण दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की कमळी आणि ऋषी एकमेकांच्या प्रेमात पण पडलेले असतात। पण कमळीचं एवढं मोठं दुःख, तिच्यावरती आलेलं एवढं मोठं संकट पाहून ऋषीला खूप वाईट वाटत असतं, कारण की ऋषीला वाटत असतं की काही जरी झालं ना तरी हिला मी कोणत्याच संकटात एकटं सोडू शकत नाही। आणि खरंच मित्रांनो आपल्या ऋषीने कमळीला आजपर्यंत एकाही संकटामध्ये एकटं सोडलेलं नसतं, त्याच्यामुळे कमळी आजपर्यंत कदाचित इथपर्यंत पोहोचली असेल। पण आता कमळीने पण तिने पण ऋषीला तिच्या प्रेमाची कबुली दिली पाहिजे, कारण की बिचाऱ्या ऋषीला पण तिने एवढ्या दिवस तात्कळत ठेवणं खूप चुकीचं आहे। कारण की कमळीने सांगितलेलं असतं की ऋषी सरांवरती पण तिचं प्रेम आहे, पण मात्र ऑफिशियली नसतं केलेलं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की कमळीच्या मनात अजून पण खूप सारे प्रश्न असतात, खूप सारे डाऊट्स असतात, कारण की तिला माहिती आहे जर मी ऋषी सरांसोबत लग्न केलं तर ऋषी सरांचं आणि नयनतारा मॅडमचं कधीच पटणार नाही, कारण की नयनतारा मॅडम मला कधी लाईफमध्ये ॲक्सेप्ट करून घेणारच नाही। आणि दुसरीकडे मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे की सतीश आणि नयनतारा ह्या दोघांमध्ये देखील जोरदार भांडण चालूच आहेत। ह्या भांडणाचं रूपांतर आता एवढ्या भयानक ठिकाणी जाऊन पोहोचतं की सांगायलाच नको, कारण की सतीश आता चक्क नयनतारासोबत बोलणं सोडून देतो, त्यांच्यासोबत कोणतीच गोष्ट डिस्कस करत नाही, फक्त त्याची गोष्ट डिस्कस असते ती म्हणजे आपल्या ऋषीसोबत, कारण की त्याला माहीत असतं की माझ्या आयुष्यामध्ये मला महत्त्वाचा माझा मुलगा आहे। आणि दुसरीकडे नयनताराने ज्या काही गोष्टी केलेल्या असतात त्या खूप चुकीच्या असतात, त्याच्यामुळे पुढे नयनताराला येऊन आपल्या कमळीची माफी मागून ऋषीला तिथून घेऊन जावं लागणार असतं, कारण की आता सतीशने जर बोलणं सोडून दिलं तर नयनतारा आता एकटी पडणार असते। आणि राहिला विषय तर रोहितचा, कारण की तुम्हाला माहितीच आहे की त्या रोहितला आधीपासूनच पैसा, प्रॉपर्टी ह्या सगळ्या गोष्टीचं खूप लालच आहे आणि त्याला वाटतं की इनामदार इंडस्ट्री सगळी काय आता त्याच्या हातामध्ये आली पाहिजे, कारण की नयनताराच्या नंतर तोच ते सगळं काही डिझर्व करतो। पण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की मुळात हा रोहितला एकही गोष्टीचं नॉलेज एवढं नसतं, आपल्या ऋषीपेक्षा तर कमीच असतं। पण आता काही जरी झालं तरी तुम्हाला माहितीच आहे की रोहितला आता काही जरी झालं तरी ऋषीला त्या घरात कधीच येऊन द्यायचं नसतं, कारण की तुम्हाला माहिती आहे की जर ऋषी त्या घरात परत आला तर परत आई बाबा सगळेजण त्याच्यासोबत व्यवस्थित वागतील, व्यवस्थित बोलतील आणि त्याच्यानंतर आई परत पुळका येईल आईला ऋषीचा आणि आई परत ऋषीला सगळी काही कंपनीची जबाबदारी सोपवेल। मग त्याच्यानंतर रोहित म्हणतो की असं होता कामा नाही, त्याच्यामुळे ऋषीला ह्या घरात कधीच मी येऊ देणार नाहीये। पण दुसरीकडे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पाहिले असेल ती म्हणजे आपली राधिका, कारण की मित्रांनो राधिका एवढी चांगली असते की ऋषीला प्रत्येक गोष्टीची एकदम खबर देत असते, त्याच्यामुळे ऋषीला एवढं टेन्शन येत नसतं, कारण की राधिका यार खरंच खूप भारी आहे आणि राधिकाला मनातून वाटत असतं की ऋषी आणि कमळीचं लग्न व्हायला पाहिजे, कारण की ते दोघेजण देखील एकमेकांसाठी खूप म्हणजे खूप चांगले मेड फॉर इच ऑदर आहेत। त्याच्यामुळे मात्र तिला वाटत असतं बिचारीला काय यांचं लवकरात लवकर लग्न पार पडावं। तर पुढे आता कहाणीमधला
सगळ्यात मोठा ट्विस्ट, कारण की कमळी आता तिच्या वडिलांच्या सत्तेच्या अगदी जवळच पोहोचलेली असते. तर दुसरीकडे कामिनीला समजतं की गौरी जिवंत आहे, त्याच्यामुळे कामिनीला समजत नसतं की मी तिला मारू कसं. आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे आता आपली गौरी तुम्हाला दिसतच असेल तिची मेमरी लॉस झाली, पण तिच्या डोक्यात अजून पण कामिनी पूर्णपणे बसलेली असते, कारण की तिला एकच गोष्टीचा राग येत असतो की कामिनी दिसेल त्या ठिकाणी जाऊन तिला ती मारणारच असते. कारण की मित्रांनो आता कहाणीत सगळे काही खूप सारे ट्विस्ट उरलेले असतात. आणि दुसरीकडे आपल्या सदानंद आजोबांची तब्येत पण आता हळूहळू बरी होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे आता कहाणीत येणार आहेत खूप सारे ट्विस्ट. पण आता कमळी आणि ऋषीचं लग्न कसं होणार आहे आणि काय घडतं याबाबत चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, आपल्या सतीशला पण वाटत असतं की कमळी आणि ऋषीचं लग्न व्हावं, कारण की सतीश आता पूर्ण बरा झाल्याच्या नंतर ऋषीला म्हणतो की तू काही जरी झालं तर ऋषी या घरामध्ये परत येणार आहेस. तर पुढे आता नयनतारा आपल्या कमळीची माफी मागते आणि ऋषी सरांना आपली कमळी देखील सांगते की सर तुम्ही प्लीज तिथे जावा, कारण की आता किती काही जरी झालं तरी आईसोबत तुमचं भांडण झालंय पण वडिलांसोबत थोडी झालेलं आहे, त्याच्यामुळे वडिलांना तुमची गरज आहे आणि तुम्ही ह्या काळामध्येच त्यांच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. मी इथे आहे, मी माझी काळजी घेईल आणि मला गरज लागली तर तुम्हाला मी नक्कीच बोलवेल. आणि कमळीला वाटतं की आपण ऋषी सरांना आता आपल्यापासून थोडंसं लांब ठेवूया, कारण की त्यांना त्यांच्या फॅमिलीची खूप गरज आहे. तर दुसरीकडे मात्र आता ऋषी ज्यावेळेस मात्र आता घरी जातो त्यावेळेस मात्र सतीशची आणि ऋषीची खूप चांगली बॉन्डिंग आहे, तुम्हाला आधीपासूनच माहीत आहे. तर ऋषी म्हणतो की काही जरी झालं तरी बाबा मला मात्र कमळीसोबतच लग्न करायचं आहे. आणि दुसरीकडे नयनतारा म्हणत असते की मी तिला आपल्या इनामदारांची कधीच सून होऊन देणार नाही, भले काही करावं लागलं तरी चालेल. आता मित्रांनो कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो, कारण की आपल्या सतीशला पण वाटत असतं की कमळीच ह्या घरात सून म्हणून यावी आणि ती ऋषीची बायकोच झाली पाहिजे. त्यासाठी आता सतीश प्रयत्न करणार असतो. त्यामुळे सतीश म्हणतो की ऋषी तू काळजी करू नको, तुझ्या ह्या लग्नाला पूर्णपणे माझा पाठिंबा राहील आणि तू आता कमळीच्या संकटामध्ये तिच्यासोबत उभा हवा आहेस, त्याच्यामुळे तू तिला सतत मदत करत राहा, कारण की तिला कोणत्याही संकटात तिला एकटीला सोडू नको. आणि ऋषीला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटतो की त्याच्या वडिलांची पण आता त्यांच्या लग्नाला परवानगी आहे, पण कमळीने अजून प्रेमच व्यक्त केलेलं नसतं, त्याच्यामुळे ऋषीला टेन्शन येत असतं. ऋषी आता काही जरी झालं तरी म्हणतो की आता कमळी माझ्यासमोर प्रेम जोपर्यंत व्यक्त करत नाही तोपर्यंत आता मी पण जास्त घाई करत नाहीये. तर पुढे आता मित्रांनो आपली कमळी ऋषीसमोर तिचं प्रेम व्यक्त करते आणि कहाणीत येतो खूप सारे ट्विस्ट, कारण की एकीकडे आता सतीश लग्नाची परवानगी कमळी आणि ऋषीच्या तर देतो, पण मित्रांनो आता सगळ्यात मोठा झटका म्हणजे आता नयनतारा ठरवते की कमळीचं ह्या घरात पाऊल पण मी पाहू शकत नाही, कमळी ह्या घरात कधी येऊ पण शकत नाही. आता पुढे सतीश आणि ऋषी दोघेजण एकत्र झालेले असतात, तर एकीकडे मात्र रोहित आणि नयनतारा एकत्र झालेले असतात, कारण की त्या दोघांना कमळीचं आणि ऋषीचं लग्न कधी होऊ द्यायचं नसतं. आणि जर तसं काही झालं तर ऋषी आणि कमळी ह्या घरात कधीच येऊ शकणार नाहीयेत. पण आता मित्रांनो सतीशचं म्हणणं असतं की कमळी आणि ऋषीचं लग्न व्हावं. आणि मित्रांनो पुढे तुम्हाला हेच पाहायला भेटणार आहे की सतीशच्या परवानगीमुळे कमळी आणि ऋषीचं लग्न होईल, पण मित्रांनो ही नयनतारा आपल्या कमळीचा कधी स्वीकार करेल असं वाटत नाही, कारण की तिला एवढा प्रचंड राग येतो असतो की काय सांगायलाच नको. नयनताराला वाटायला लागलेलं असतं की ह्या कमळीमुळे फक्त आणि फक्त माझा ऋषी, माझा नवरा, माझं सगळं अख्खं घरच तोडलं ह्या मुलीने, कारण की एवढी भयंकर डेंजर मुलगी असेल तिला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. पण मित्रांनो मुळात आपल्या कमळीने काही केलेलंच नसतं, फक्त नयनताराचा विचार करण्याची पद्धत पूर्णपणे चुकीची आहे हे तुम्हाला पण चांगलंच समजलं असेल. आणि ज्यावेळेस मित्रांनो पुढे आता हे सत्य उघडकीस येतं कमळीचे वडील कोण आहेत, आणि त्यावेळेस मात्र ह्या नयनताराला कमळीचे पाय धरावे लागतील आणि मात्र आपल्या कमळीचा स्वीकार करावा लागेल. आणि कारण एकच आहे मित्रांनो, कारण की तुम्हाला माहितीच असेल की अन्नपूर्णा आजींच्या मोठ्या नातेसोबत नयनताराने ठरवलेलं असतं की तिच्या ऋषीचं लग्न लावून देईल, आणि ज्यावेळेस मात्र हे सत्य उघडकीस येईल त्यावेळेस हे सगळं असंच घडेल. तर भेटू पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत शेवटचं सरप्राईज पाहायला विसरू नका. हा तुम्हाला दिसत असेल म्युस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. एकदा चेक नक्की करा.